Standard 7th subject General Science. Here we are going to discuss about practice question paper. Students, today we are going to discuss about the practice question paper for unit test 1. Okay, so marks for this paper are 20 marks and time for that are the 40 minutes. तर आज आपल्याला काय करायचं आहे, युनिट टेस्टचा क्वेश्चन पेपर जो आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर किंवा मॉडेल क्वेश्चन पेपर आहे, त्याच्याविषयी आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर या पेपरनुसार किंवा पेपरचा हा काय आहे थोडक्यात फॉर्मॅट जो आहे, तर त्याच्याबद्दल डिस्कशन आपण करणार आहोत. सो इन दॅट सी क्वेश्चन फर्स्ट. तर हा फक्त प्रॅक्टिस काय आहे क्वेश्चन पेपर आहे युनिट टेस्ट फर्स्टसाठीचा. सी क्वेश्चन फर्स्ट. क्वेश्चन फर्स्ट ए इज fill in the blanks. Fill in the blanks. First, see here, dash dash is observed as World Frog Protection Day. Second one, pollen grains that are released from the anther fall on the ground stigma of another flower this process is called dash dash. Now this question is for 2 marks. याच्यासाठी काय आहे 2 marks आहेत. आता आन्सर्स सी हियर. dash dash is observed as the World Frog Protection Day. फिलिंग द ब्लँक्स करायचे आहेत, गाळीला रिकाम्या जागा करायच्या आहेत. तर वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे जो आहे तर तो 29 एप्रिल जे आहे तर तेव्हा काय केला तो हा सेलिब्रेट केला जातो वर्ल्ड प्रोटेक्शन डे. नाव सेकंड सी pollen grains that are released from the anther and fall on the stigma of another flower. This process is called as the pollination. या प्रोसेसला काय म्हणतात pollination. So write here answer pollination. इथे आन्सर काय येणार आहे pollination येणार आहे. हा प्रत्येक क्वेश्चन जो आहे सब क्वेश्चन एक मार्कांसाठी आहे आणि हा क्वेश्चन ए जो आहे तर तो 2 मार्क्ससाठी आहे. Now B question, match the pairs. So this is for 4 marks. 4 marks साठी आहे. Here A group and pairs of A group that are B group. हा B group साठी पेअर करायचा आहे. Here first parasitic plant, second
insectivorous plant, insectivorous plant. Third one is saprophytic plants, saprophytic plant. And fourth one is a symbiotic plant. Pair all these here, write the answers of the options whose pairs with group B. A आणि B ग्रुप मध्ये काय करायचं आहे, पेअरिंग करायचं आहे. हियर A मशरूम, then B lichen, C Drosera, and D one is a Cuscuta. Now see here, parasitic plant जे आहे त्याचं एक्झाम्पल, इथं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि इथे डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स इथे दिलेले आहेत. पॅरासिटिक प्लांट जे आहे तर ते कोणतं आहे, कस्कुटा आहे. सो इथं काय होणार आहे, ऑप्शन डी येणार आहे आन्सरमध्ये. राईट हिअर आन्सर डी येणार इथे आन्सर. नाव insectivorous plant, Drosera is the example of a insectivorous plant. So इथं ऑप्शन काय होणार आहे, सी. देन सॅप्रोफायटिक प्लांट, फंगस जे आहेत तर ते सॅप्रोफायटिक प्लांट्स आहेत. सो मशरूम हे आन्सर आहे इथं. अँड सिम्बायोटिक प्लांट, सिम्बायोटिक प्लांट जे आहे तर ते लायकेन आहे. algae and fungi that grows together, so that is the symbiotic plant and the example is lichen. So right here option B. So match the pairs A and B. याला काय हे 4 विचारलेत आणि त्यामुळे त्याचे मार्क्स किती आहेत, 4 मार्क्स साठी हा काय आहे क्वेश्चन आहे. नाव क्वेश्चन 2A. Answer the following questions. Answer the following question. 4 मार्क्स साठी हा काय आहे क्वेश्चन विचारला. ईच क्वेश्चन फॉर 1 मार्क्स, प्रत्येक क्वेश्चनच्या मधला काय 1 मार्क्स साठी आहे. हियर फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज meant by autotrophic nutrition. Autotrophic nutrition. Autotrophic nutrition ची काय करायची, इथे डेफिनेशन द्यायची आहे. तरी डेफिनेशन लिहू शकतो आपण. Some organism can produces. Write down the answer. Some organisms can produce their own food and thus nourish themselves. This is called as autotrophic nutrition. Autotrophic nutrition. तर हा 1 मार्क्स साठी क्वेश्चन आहे. त्यातला सेकंड क्वेश्चन सी हियर. राइट एनी 2 टाइप्स ऑफ, write any 2 types of useful soil. आता याच्यामध्ये 4 टाइप्सचे काय युजफुल सॉइल आपण सांगू शकतो. जसं चायना क्ले,
soil, terracotta soil and multani soil. जर या 4 पैकी कुठल्याही एनी 2 लिहिलं तरी काय होतं इथं चालू शकतं. तर आन्सर इथं काय लिहिणार बघा इथं. फर्स्ट वन इज चायना क्ले. सेकंड जे आहे याचा टाईप जो आहे तर तो कोणता आहे, कुठलाही लिहू शकता तुम्ही, 2 कुठलेही लिहू शकता. शॅडो क्ले. थर्ड जे आहे थर्ड टेराकोटा. टेराकोटा सॉइल. आणि फोर्थ जो टाईप आहे तर तो काय आहे, मुलतानी सॉइल. तर हा सेकंड क्वेश्चन आहे, म्हणजे सेकंड ए मधला काय हा सेकंड क्वेश्चन आहे. तर इथं 4 क्वेश्चन्स आहेत 2A मध्ये. त्या प्रत्येक क्वेश्चनला काय 1 मार्क्स आहे, म्हणजे हा 1 मार्कासाठी हा 1 मार्कांसाठी असं काय क्वेश्चन विचारलेला आहे. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. थर्ड डिफाइन. डेफिनेशन विचारले बघा. डिफाइन रॅडिकल. रॅडिकलची काय आहे डेफिनेशन विचारले. तरी डेफिनेशन आपण लिहू शकतो. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम inside the seed, inside the seed towards the soil, towards the soil, that is called radical. त्या पार्टला काय म्हणतात, रॅडिकल म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. सो ही काय डेफिनेशन आहे. और डेफिनेशन ऑफ रॅडिकल इज द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड द सॉइल. नाउ सी फोर्थ क्वेश्चन. एक्झाम्पल्स ऑफ मेनी. राइट एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ. राइट एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ many seeded fruit. Many seeded fruit. इथं कुठलेही काय करायचे 2 एक्झाम्पल देऊ शकता. कुठलेही फ्रुट्स ज्याच्यामध्ये काय आहे जास्त काय सीड्स आहेत. तर गावा घेऊ शकता तुम्ही. सेकंड वन वॉटरमेलन. असे कुठलेही काय लिहू शकता. 2 एक्झाम्पल्स लिहू शकता. एनी 2 एक्झाम्पल म्हटले. तर असे काय क्वेश्चन 2A जो आहे तर त्याच्यामध्ये 1, 2, 3 and 4 असे काय 4 क्वेश्चन्स आहेत. 4 मार्कांसाठी काय हे 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत. हा झाला क्वेश्चन 2A. Now next question is question 2B. B question. Draw neat labeled. Draw neat labeled diagram. Neat labeled diagram. Diagram साठी किती 2 मार्क्स आहेत. पार्ट ऑफ लीफ. पार्ट ऑफ लीफ ही डायग्राम काढायची आहे. लीफचे पार्ट जे आहेत तर ते काढायचे आहेत लाईक दिस वे. त्याच्यामध्ये सो हा आहे स्टेमचा पार्ट आहे. सो these are the veins. Okay. नाव लेबल. कारण इथं काय म्हटलं बघा लीफ आहे बट लेबल द
म्हणजे इथं आपल्याला लेबलिंग करायचं आहे, म्हणजे नामनिर्देशित काय करायचे आकृती काढायची आहे. सो हियर पार्ट्स ऑफ लीव्स आर, याच्यामध्ये हा जो पार्ट आहे सो दॅट वन इज अ लीफ बेस, लीफ बेसचा पार्ट आहे हा. सो हियर स्टॉक जे आहे त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज अ पेटिओल, पेटिओलचा पार्ट आहे. हे जे आहे तर ते काय आहे, मार्जिन, मार्जिन ऑफ द लीफ, हा जो पार्ट आहे दॅट इज अ लीफ ब्लेड, लीफ ब्लेडचा काय हा पार्ट आहे. त्याच्यानंतर दिस वन इज अ लीफ टिप, लीफ टिपचा पार्ट आहे. दिस वन इज मिड वेल, मिड वेल. त्याच्यानंतर आणखी इथं आपण स्टिप्यूल जे आहे तर ते पण दाखवू शकतो. सो दिस पार्ट इज अ स्टिप्यूलचा पार्ट आहे हा. स्टिप्यूल लीफ लाईक स्ट्रक्चर जे आहे तर ते दाखवू शकतो स्टिप्यूल. तर अशा प्रकारे काय करायचं, इथं लीफची आपण डायग्राम काढली आणि विथ लेबल्स असे काय करायचे तुम्हाला लेबल्स काढायचे आहे. ओके, सो दिस इज द क्वेश्चन सेकंड. नाव क्वेश्चन 3. आता आपल्याला क्वेश्चन 3 पाहायचं आहे. क्वेश्चन 3, राइट द आंसर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन. क्वेश्चन 3A, राइट the answers of following questions. Following questions. So इथे 2 मार्क्स साठी काय क्वेश्चन आहे. सॉरी, each sub question has 2 marks. प्रत्येक सब क्वेश्चनला काय त्याच्यामध्ये 2 मार्क्स दिलेले आहेत. आता फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द व्हेरियस युजेस ऑफ सॉइल. व्हॉट आर व्हेरियस युजेस ऑफ सॉइल. त्याच्यासाठी काय 2 मार्क्स आहे. सो देर आर डिफरंट युजेस ऑफ सॉइल. वेगळे युजेस आपण सांगू शकतो. फॉर द प्लांट कन्झर्वेशन और वॉटर कन्झर्वेशन किंवा प्लास्टिसिटी, हे सगळे काय यूजेस आहेत. तर हे काय करायचे, तुम्ही डिटेलमध्ये याची इन्फॉर्मेशन देऊ शकता, नोट्स देऊ शकता. याच्यामध्ये मी शॉर्टमध्ये काय करते इथे लिहिते कुठले कुठले यूजेस आहेत. तर ते प्लांट कन्झर्वेशन, वॉटर कन्झर्वेशन, थर्ड वन इज द प्लास्टिसिटी. असे काय डिफरंट आपण याचे यूजेस सांगू शकतो. याच्यामध्ये एनी 2 यूजेस दिला तरी इथं काय करू शकतं, चालू शकतं. फक्त याच्याविषयी काय करायचं आहे, थोडक्यात माहिती पण इथे इन्फॉर्मेशन पण द्यायची आहे. व्हॉट इज प्लांट कन्झर्वेशन, वॉटर कन्झर्वेशन किंवा प्लास्टिसिटी जी आहे तर त्याच्याबद्दल. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन इज, why is a camel called, why is the camel called the sheep of desert. तर हा जो क्वेश्चन आहे तर तो पण काय आहे 2 मार्क्स साठी आहे. ॲक्च्युली काय आहे, गिव्ह रिझन आहे. तर आपल्याला कारण द्यायचं आहे. कॅमलला डेझर्टचा शिप, जहाज का म्हटलं जातं. सी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, व्हाय इज कॅमल कॉल्ड द शिप ऑफ द डेझर्ट. सी हियर, camel has a different adaptations. What are that adaptations? See, first the skin of camel is thick. Skin कशी असते, thick असते. The legs are long.
लेग्स लॉंग आहेत विथ कुशन सोल्स आणि पायाचे तळवे जे आहेत तर त्याच्यामध्ये काय आहे गादीसारखं दिसणारा सोल्स आहे. त्याच्यामुळे तो चालत असताना काय होणार नाही पाय जे आहेत तर ते रुतणार नाही आहे. देअर इज फोल्ड ऑफ द स्किन फॉर प्रोटेक्शन ऑफ द नोस्ट्रिल्स. नाकामध्ये वाळू जाऊ नये किंवा जी सँड आहे तर ती जाऊ नये म्हणून काय असतं स्किनचं काय असतं प्रोटेक्शन म्हणजे स्किनचं फोल्डिंग असतं नॉस्ट्रिल्सवर. द आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. आयलॅशेस जे आहेत म्हणजे पापण्या ज्या आहेत तर ते लांब असतात आणि त्या थिक असतात अँड दस दे प्रोटेक्ट्स द आईज आणि त्याच्यामुळे त्याच्या आईजचं काय होतं प्रोटेक्शन होतं. सो ऑल दीज आर द डिफरंट ॲडॅप्टेशन्स दॅट कॅमल हॅव अँड देअरफॉर दॅट कॅमल इज सुटेबल टू वॉक इन डेझर्ट. त्याच्यामुळे तो काय होतो डेझर्टमध्ये चालण्यासाठी सहजपणे काय होतं त्याला शक्य होतं. अँड देअरफॉर कॅमल्स आर कॉल्ड ॲज अ शीप ऑफ द डेझर्ट आणि म्हणून कॅमल्सना नाव म्हटलेलं आहे दॅट आर कॉल्ड ॲज अ शीप ऑफ डेझर्ट. सो दिस क्वेश्चन इज फॉर 2 मार्क्स. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. नाव सी द थर्ड क्वेश्चन. याच्यामध्ये एक मधला काय बघायचं आपल्याला आता थर्ड क्वेश्चन पाहायचा आहे. वी कॅन हिअर whistle of a distant train clearly in winter. सो आता इथे बघा विंटरमध्ये हिवाळ्यामध्ये आपण खूप लांब असणारी जी ट्रेन आहे तर तिची चिठ्ठी जी आहे तर ती सहजपणे आपण ऐकू शकतो. गिव्ह रिझन. आता हे पण काय आहे कारण विचारलेलं आहे. सी युअर आन्सर. ऑल साऊंड्स वी हिअर reach us through surrounding air. आपल्याला जो काय आपल्या कानापर्यंत आवाज येतो तर तो कुठून येतो फ्रॉम द सराउंडिंग एअर म्हणजे सभोवतालची जी एअर आहे. सो दॅट इज द मीडियम हे माध्यम आहे आणि त्याच्या थ्रू आपण काय करतो आवाज जो आहे म्हणजे साऊंड जो आहे ध्वनी आपण ऐकतो. सो डेन्सिटी ऑफ एअर चेंजेस ड्यू टू change in its temperature. Due to change in its temperature. आता डेन्सिटी जी आहे घनता जी आहे हवेची तर ती तापमानानुसार काय होते बदलते. सो इन विंटर काय असतं विंटरमध्ये टेम्परेचर इज लोअर. विंटरमध्ये टेम्परेचर काय असतं लोअर असतं अँड देअरफॉर डेन्सिटी दॅट इन्क्रीजेस. सो इन विंटर द डेन्सिटी of air increases. Density of air increases. Density जशी वाढते तर तसं काय होतं त्याच्यामध्ये आपल्याला आवाज जो आहे तर तो क्लिअर ऐकू येतो. Therefore we can hear whistle of a distant train clearly in winter. Okay, so
each question has 2 marks. या प्रत्येक क्वेश्चनला काय आहे 2 मार्क्स आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए मध्ये 3 क्वेश्चन सब क्वेश्चन्स आहेत अँड ईच सब क्वेश्चन हॅज 2 मार्क्स. प्रत्येक सब क्वेश्चनला 2 मार्क्स आहे. आता त्याच्यानंतर लास्ट सब क्वेश्चन जो आहे 3B. Who is lying? Who is lying? कोण खोटं बोलत आहे? So this is for 2 marks. First one is cockroach says I have 5 legs. I have 5 legs. So cockroach काय म्हणतो बघा. So cockroach has a 5 legs? No. So cockroach lying. cockroach खोटं बोलत आहेत. cockroachला किती लेग असतात? 6 लेग असतात. So here आन्सर करायचं आहे cockroach is lying. cockroach has 6 legs. किती लेग्स आहेत कॉकरोचला? 6 legs आहेत. So cockroach has 6 legs. The second one see hen says that my toes are webbed. My toes are webbed. म्हणजे माझ्या बोटांच्या मध्ये काय असते? पडदा असतो असं हेन म्हणते. सो हेन इज लाइंग. हेन इज लाइंग. खोटं बोलत आहे. वाय? बिकॉज इट्स टोज आर नॉट वेब्ड. तिचे टोज नाही काय नसतात? वेब्ड नाही. टोज आर नॉट वेब्ड. म्हणजे बोटांच्या मध्ये पडदा नसतो. तर हा क्वेश्चन किती आहे? 2 मार्क्स साठी आहे. सो दिस इज अबाउट ऑल द प्रॅक्टिस ऑर मॉडेल क्वेश्चन पेपर. हा आपण आता काय बघितला? एक क्वेश्चन पेपर बघितलेला आहे प्रॅक्टिससाठीचा. तर अशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये किंवा काही वेळेस ट्रू फॉल्स किंवा कोरिलेशन वगैरे असे काही क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात. तर अशा फॉर्मॅटमध्ये काय आहे क्वेश्चन पेपर जो आहे तर तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. सो राईट ऑल दीज क्वेश्चन पेपर इन युअर नोटबुक. आणि न बघता तुम्हाला सोडवता येतो का ते त्याची पण प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. सो सिलेबस फॉर दिस इज फर्स्ट 4 चॅप्टर जे आहेत तर ते यासाठी आहेत. क्वेश्चन किंवा युनिट टेस्ट फर्स्टसाठी. सर तो काय आहे? हा सिलेबस आहे सायन्ससाठी.